नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुरीचे दर काय मिळत आहेत आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपण मागील हप्त्यात बघितलं असेल की आपल्याला 7,800 ते 7,900 ते 8,000च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत होत्या. पण आजच्या ज्या हप्त्यामध्ये बघितलंय तर आपल्याला तुरीमध्ये आपल्याला उतार पाहायला मिळत आहे. म्हणजे आपल्याला 7,400 ते 7,700 पर्यंत आपल्याला दर पाहायला मिळत आहेत. मग काय तुरीचे दर वाढतील का? तुरीला जास्तीत जास्त भाव मिळेल का? तर आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधले जो बाजारभाव आहेत बघणार आहोत. त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आज तुरीचे दर बघितलंय तर कारंजामध्ये बघितलंय आवक आहे 3,000 क्विंटलची. कमाल दर आहे 8,205 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे ठिकाणी बघितलंय आवक पण चांगल्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आणि दर 8,200 रुपये म्हणजे चांगला दर आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी बघितलंय अहिल्यानगर आणि अहिल्यानगरमध्ये बघितलंय कमाल दर आहे 7,500 आणि सरासरी बघितलंय 7,200. या हप्त्यात आपल्याला अहिल्यानगरमध्ये दर कमी पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी बघितलंय नागपूरमध्ये बघितलंय 7,237 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी कमाल दर बघितलाय 7,899 रुपये आणि सरासरी बघितलंय ते 7,722 रुपये दर आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी बघितलंय जालनामध्ये बघितलंय आपल्याला लाल तूर कमालमध्ये 8,230 रुपये पाहायला मिळते. तर त्याच ठिकाणी आपल्याला जालनामध्ये बघायला मिळते पांढऱ्या तुरीसाठी 8,441 म्हणजे चांगला दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर आपण बघूया चंद्रपूरमध्ये कमाल दर बघितलाय 7,770 रुपये आणि सरासरी बघितलंय आपण 7,910 पर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात. यानंतर आपण तुळजापूरमध्ये बघूयात लाल व पांढऱ्या तुरीला आपल्याला आवक 8,000 पर्यंत भाव हा स्थिर आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही 8,000 पर्यंत स्थिर भावमध्ये दोन्ही मार्केट पाहायला मिळते. धुळेमध्ये बघितलंय कमाल दर आहे 7,600 रुपये आणि सरासरी तुम्ही पाहायला गेला असाल तर त्या ठिकाणी बघितलंय 6,650 रुपये दर आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला आवक थोडी कमी पाहायला मिळालेली आहेत. तर आवक कमी असेल तर दर पण आपल्याला त्या ठिकाणी बरंच कमी पाहायला मिळालेलं आहे. यानंतर विशेष जे माहिती बघितलं असेल लाल तुरीला अनेक बाजारात आपल्याला 8,000 पर्यंत दर पाहायला मिळाला आहे. पांढऱ्या तुरी आणि जालना संभाजीनगर येथे चांगली मागणी आपल्याला दिसून आलेली आहे. आवक पाहता आपल्याला जास्त असल्यामुळे बाजारात आपल्याला भाव पण आता स्थिर पाहायला मिळत आहे. पण काही ठिकाणी अगदी कमी दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आपण सर्व बाजार समितीच्या नुसार आपण पूर्ण बाजारभाव बघितलेले आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.